तर मित्रांनो, जसं की आपण गाडी खाली केली होसूरला, त्यानंतर 21 किलोमीटर येऊन थांबलो बेंगलोरच्या अलीकडे. इथं बघा CNG भरायला आलो. हे येड्या बोकाचं व्हॅलिडिटी चेक करते नवीन गाडी. नवीन गाडीला 3 वर्षाची व्हॅलिडिटी असते CNG, आणि ते चेक करत होतो. तिथून निघालो बघा म्हैसूर रोडला. आपल्याला गाडी भरायची होती म्हैसूर टू नाशिक. शनिवार होता, म्हणलं आज जर नाही भरली गाडी तर उद्याच्याला पण गाडी आपली भरली जाणार नाही. आणि सोमवारी पण शक्यता कमी, मंगळवारी. म्हणून म्हणलं बघा गाडी भरू जाऊ, कारण बहीण आपल्यासाठी थांबली होती राखी बांधण्यासाठी, आणि तिला सांगितलं होतं उद्या मी येणार. तर निघालो बघा तिथून. रोड थोड्यापर्यंत तर रोड खालीच होता, काय गाड्या नव्हत्या. परत आलो बघा, इथं लागलं ट्रॅफिक. एवढं ट्रॅफिक होतं की तिथं काय CM मुवमेंट होती. कर्नाटकचा कोणतरी मुख्यमंत्री येणार होता बघा, सगळे पोलीस आहेत. इथून कसं तरी गेलो बघा, इथून राईट मारल्या मी झालो कन्फ्यूज, कारण मला आला होता फोन, त्यामध्ये माझा मॅप गंडला. तर मी झालो बघा कन्फ्यूज, आणि मला खालून जायचं होतं, पण मी खालूनच घेतली गाडी. परत मॅपमध्ये झालं गडबड, कारण तिथं नव्हतं इंटरनेट. तिथून बघा मला परत दाखवलं U-टर्न घेऊन आलो. नाईस रोडला लागलो बघा, तिथं ॲक्सिडेंट झालं. पोलीसच पडलाय बाईकवर, काय करायचं सांगा. आणि त्याच्याच अपोजिट साईडला एक पिकअप पलटी झालं होतं. त्याचा काय मी व्हिडिओ घेऊ शकलो नाही, कारण आपण जर थांबलं तर मागं ट्रॅफिक होणार होतं. तर तिथून निघालो बघा वांग करत नाईस रोडवरनं. 116 रुपयेचा टोल आपल्याला लागला होता म्हैसूर रोडपर्यंत. आणि तिथून मग वातावरण एकदम मस्त होतं, पाऊस नाही काय नाही, एकदम फ्रेश वातावरण बघू शकता तुम्ही. पूर्ण खाली रस्ता, खाली काय नाईस रोड खालीच असतो. इथं बघा ट्रकच्या मुंडक्याचा पूर्ण चेंदामेंदा झाला. ड्रायव्हर तर काय सांगू शकत, कारण तुम्ही जाताना बेंगलोरला होसूरला जाताना बघितली होती गाडी, येताना पण गाडी तिथंच होती. आणि आपल्याला तिथं जायला लागणार होते 2.5 तास, कारण रनिंग भरपूर होतं. आणि पुढं आल्यावर बघा लागला पाऊस म्हैसूर रोडला. तिथे एक नंबराची याची आडवीच झाली, आणि गाडीमध्ये कोणच नव्हतं. कशासाठी तिथे चालू ठेवली होती काय माहिती. ॲक्सिडेंट तर आजच दिसतं. तिथून गेलो बघा, पाऊस चालू झाला जोरात. इतका भयानक पाऊस झाला, दिसतच नव्हतं पुढे. काही ठिकाणी पाणी साठवत असलं आहे. परत पुढे आलो बघा, परत ते पाऊस नाही काय नाही, तुझ्या आयला म्हणते काय बंदर. पण एकदम मस्त वाटत होतं. सगळीकडे नारळाची झाडं, आणि समोरचं डोंगर बघा, तो नाही, दोनच दगडायचे. आता काय रस्ता होता पूर्ण खाली, आणि आपण चाललो होतो बघा सेकंड लेनमध्ये.
लोकेशन फक्त 15 मिनिट राहिले बघा आणि पाऊस एवढा जोरात चालू आहे, काहीच दिसत नाही समोरचं. पूर्ण असा अंधार होत आलाय. वाजलेत घड्याळ 5 वाजता जर असं बापरे. तर आपण लोकेशनला पोचलोय बघा बरोबर 5 वाजता. पण लोकेशनवर पोचून पण काय उपयोग नाही लवकर, कारण इथं लोडिंग होत आहे 7च्या नंतर संध्याकाळी. पाऊस चालू आहे बघा जोरात, सगळा चिखल झाला इकडं आणि भूक पण लागली, पण हॉटेल नाही जवळ. एक दुकान होतं बघा इथं, त्या दुकानात आपण काय काय घेतलंय बघा, दाखवतो तुम्हाला. हे बघा, आमच्या इकडे याला मंगळवेढ्याला दिलखुश म्हणते. दिलखुश हे खाओ की तो दिल खुश हो जाएगा. आणि माझी सगळ्यात आवडती मसाला सिंग 4 पाकिट घेतलेत बघा ती. आणि ते बघा शेव चिवडा. आता हे खायचं, गाडी लोडिंग करायची आणि सिटीतनं बाहेर पडल्यावर जेवण करायचं कुठेतरी. चला तर मग इथे लोडिंग झाल्यावर 9:15 वाजले बघा रात्रीच्या. आम्ही आत्ता गाडी घेतली आतमध्ये. आपण आलो इथं 5 वाजता. आज गेलं तर बघा पावसात लोडिंग चालू केली बघा. ते बघा तिथे एक माकड कसं बसतं, माकडासारखं इकडं तिकडं बघतो. पाऊस काय थांबायचं नाव घेईना म्हणतात त्याला. पावसात मी चालू केली लोडिंग, बसलो गाडी थोडं. लोडिंग झाल्यावरती तुम्हाला आवाज दिला. गेटवर जाऊ, पेपरवर सही घेऊन यायला सांगितलं, सही घेतला आणि आपली गाडी काढली डायरेक्ट गेटच्या बाहेर. तर मित्रांनो, रात्रीचे वाजले 10 आणि आपण बरोबर 10 वाजता कंपनीतून बाहेर पडलो आणि आपल्या प्रवासाची सुरुवात करतोय. आपल्याला जायचं आहे बरोबर 680 किलोमीटर. जर रात्रभर गाडी चालवली तर आपण 10 ते 11 वाजेपर्यंत सकाळी पोहोचेल असं गुगल मॅप म्हणतंय. पण मला नाही वाटत आपण एवढ्या लवकर पोहोचू. तरी पण आपण दुपारपर्यंत पोचायचा प्रयत्न करू. कारण राखी पौर्णिमा आज झाली आणि आजचा दिवस काय मी घरी नव्हतो आणि आपली बहीण तिथं वाट बघते राखी बांधण्यासाठी. तिला तिचं गिफ्ट घेऊन ठेवलंय, घरीच आहे, पण तिला बांधायची आपल्याला राखी. त्यामुळे ती आपली वाट बघते आणि आपण लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करू. चला तर मग. सीएनजी तर आपण भरलेलंच आहे. 5 किलोमीटर चालली गाडी सीएनजीवर. आता डायरेक्ट आपण थांबू चित्रदुर्ग. चित्रदुर्गला आपण सीएनजी भरू म्हणजे आपल्याला 250 किलोमीटर गाडी आता चित्रदुर्ग पर्यंत चालवावी लागणार आहे. 280 किलोमीटर. चला बघू कुठपर्यंत जाऊ शकतोय. झोप तर थोडी घ्यावीच लागणार आहे. आता किती वाजता झोपायला मिळतंय बघू आणि पुढचं नियोजन करू. चला. रात्रीचे वाजले 3 आणि आपण आलोय 180 किलोमीटर. 180 5 किलोमीटर झालं, 175 किलोमीटर आपण आलोय रात्री 1:30 वाजेपर्यंत. प्रवासाला सुरुवात केली होती आपण 10 वाजता. 11, 12, 1,
3.5 तास, जवळजवळ 3.5 तासामध्ये आपण 175 पावणे 200 किलोमीटर आलो. आणि आता आपल्याला आली झोप. झोपेची अत्यंत गरज आहे, पण झोपायला जागा भेटत नाही. जवळजवळ 10 किलोमीटर आलोय. आता पुढे एक टोल नाका दिसतोय मॅपमध्ये, तर आपण टोल नाक्यावर झोपू आणि पुढचा प्रवास सकाळी चालू करू 5 वाजता. चला तर मित्रांनो, भेटूया टोल नाक्यावर. आणि मित्रांनो, जो मी सांगितलं होता टोल नाका आलाय जवळ. टोल नाका पण असा आहे बघा, भूतिया टाईप. टोल नाका आहे पण आता झोप तर लागली आहे भरपूर, तर झोपू शकत नाही या ठिकाणी. पूर्ण अंधार. बघूया पुढं कुठं उजेड असेल, एखादं दुकान वगैरे असेल तर आपण झोपू. तर इथं एक आपल्याला जागा भेटली आहे मित्रांनो झोपण्यासाठी. बाजूला इथं लेफ्ट साईडला दुकान आहे, रात्रभर चालू असते. पाठीमागं पण 2-3 दुकान आहेत. आणि जस्ट ह्याच्या अपोजिटला HPचं पेट्रोल पंप आहे. पंपामध्ये आपण झोपायचं. In 50 meters, turn left. Turn left. नाही मॅडम, आता लेफ्ट नाही राईट नाही, आता आम्ही झोपणार आहे. चला तर मग झोपूया आता.